मित्रवर्य ज्येष्ठ दिग्दर्शक श्री राम गावकर हे आमचे अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र आहेत. आज झी स्टुडिओज प्रस्तुत कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित भूतम भयम या चित्रपटाचा आपण ट्रेलर पाहणार आहोत. एकदा सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरं तर या सिनेमाचा माझा काही संबंध नाहीये. मी एक वेल विशर म्हणून राम सोबत आलेलो आहे. त्याने बरंच मला या सिनेमाचं फुटेज दाखवलं आणि मला ते पाहिल्यावर असं वाटलं की बरं आहे, हा दिग्दर्शक हा चांगलं काम करू शकतो. पण जोक सपाट, या सिनेमाचा थोड्याफार प्रमाणात सगळा भाग मी रामची प्रोसेस पाहिलेली आहे या सिनेमाची, आणि हे मला इथे लिहून देणार होते पण काही नाही, त्यामुळे मी आता ब्रँडिंग तरी करतो. त्यामुळे तर ह्या सिनेमाचा भाग असा आहे की रामला मी खूप, एक मिनिट मी एकटा का बोलतोय, ह्या सिनेमाच्या टीम पैकी कोणीतरी असलं पाहिजे. मी पुष्करच चिरपुटकर ज्येष्ठ नट यांना विनंती करतो की त्यांनी माईक घ्यावा आणि तिथला माईक घेऊन रंगमंचावर यावं. ये वरी 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 म्हणजे काय, तू या सिनेमाचा भाग आहेस म्हणून तुला म्हटलं की तूही थोडस बोलावं. मी खालचा भाग आहे, पण मी आज शॉर्ट्स घालून आलो, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू फॉर. नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत. दर्शन बघू हा अच्छा हा नमस्कार सगळे इथे उपस्थित असलेले सगळे वेलविशर्स, मीडियाची सगळी टीम, आमच्या सगळ्या कास्ट आणि क्रू मेंबर्स, या सगळ्यांना नमस्कार, स्वागत आहे. दर्शन नाही, ते मी सांगेन मी इकडे काय करतोय ते नंतर, कानात सांगायची गरज नाहीये, ते हळूहळू कळेलच लोकांना मी इथे काय करतोय ते. आता आपण फॉर्मली एकेकाला बोलवायला सुरुवात करावी. ओके, फॉर्मली मग तू कर. असं काय करतोस, आपलं ठरलं होतं तू करणार. तर आता आपण या चित्रपटाचे निर्माते यांना आधी आपण स्टेजवर बोलवणार आहोत. कायरा कुमार क्रिएशन्स. कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार आणि महेश कोरडे यांनी रंगमंचावर यावं. त्याचबरोबर या सिनेमाचा दिग्दर्शक राम गावकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रामसाठी. नवीन हेअरस्टाईल, नवीन लुक असा घेऊन ते आपल्या समोर आलेले आहेत. आतापर्यंत अंधारात गॉगल घालणारा पहिला दिग्दर्शक मी पाहिलेला आहे. वेगळं विजन असल्यामुळे मला असं वाटतं त्यांना CPI टोन एक्सपेक्टेड होता, त्यामुळे त्याचा गॉगल घालून आलेले. आणि लेट येण्याचं कारण सुद्धा, ऍक्टर्स लेट आले स्टेज ह्याच्यावरती, बरोबर, तर स्टेजवरती तर चालत नाही हे दाखवायला लेट आलात का तुम्ही आज? नाही, त्यांना स्पेशल एंट्री अपेक्षित असावी कदाचित आज. नाही, खरंच ट्रॅफिक खूप होतं म्हणून. प्राजक्त देशमुख काही कधी नव्हे ते खूप जोरदार हसलेले आहेत तिकडे. ये राम का एक्सक्यूज पिछले 3 साल से सुन रहे हैं. आणि माहितीये मला पाठ आहे, तिथे काही लिहिलेलं नसलं तरी सारखं कानात सांगू नकोस. झीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट निलेश देवडा सर यांना मी इथे पात्रांनी करतो. झीचे व्हाईस प्रेसिडेंट निलेश देवडा सर. काही कारणामुळे भवेश जानवलेकर सर आज इथे येऊ शकले नाहीत, तर झी स्टुडिओच्या वतीने आज निलेश सर इकडे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जाऊ दे. राम, थोडक्यात या सिनेमाची प्रोसेस काय होती, कारण सगळंच आपण इथे सांगत बसलो तर उत्सुकता ताणत बसावी वगैरे असले शब्द न वापरता आपण सरळ मुद्द्याला हात घालूया की काय प्रोसेस होती. ही टीम, नरेन सर, महेश, हे सगळे आपले सगळे फेमस ॲक्टर्स,
श्रीनाथ म्हात्रे जवळजवळ AR रहमान सारखं दिसतं. एकदा उभं राहा, एकदा उभं राहा प्लीज प्लीज एकदा उभं राहा, एकदा उभं राहा. प्राजक्त तिकडे लपून बसलेला आहे, मला आता दिसला. त्याने हात तर या प्रोसेस बद्दल तू प्लीज सांग की कशी ही टीम जमली, कसा हा सिनेमा जमून आला. अर्थात मी याचा भाग नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, मलाही उत्सुकता आहे. प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती. Of course. म्हणजे मला हे बोलावं लागणार आहे पहिलं वाक्य. तर आम्ही पाठ केलं, मी विसरेन. तर सगळ्यात आधी नरेन सर आणि महेश या दोघांना खूप मोठं थँक्यू आहे, कारण म्हणजे ते होते म्हणून मी आज माझा पहिला सिनेमा करू शकतोय आणि मी आज इथे सगळ्यांसमोर उभा राहिलो. माझ्यासाठी हा सिनेमा जितका स्पेशल होता तितका या दोघांसाठी पण तो स्पेशल होता. त्यामुळे प्रोसेस जी काही होती ती खूपच स्पेशल होती. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं जी लोक जोडली गेली, म्हणजे मला असं वाटतं की एक कुठेतरी मी पाहिलेलं स्वप्न होतं, या सगळ्यांनी मिळून त्या स्वप्नाला हातभार लावला आणि आज ते स्वप्न साकारलंय असं मला वाटतं. वा, खूपच थोडक्यात उत्तर दिलं, छान. आता खूप सारे काळे धंदे करत करत ते आता भूतम भयम पर्यंत आलेले आहेत. काळे धंदे केलेत ना? काळे धंदे केलेत म्हणजे झी5 वर काळे धंदे नावाची एक वेब सिरीज होती, त्याचे दिग्दर्शक सुद्धा राम गावकरच आहेत. सो म्हणून ते त्यांनी आधी केलेलं काम आहे आणि त्यानंतर हा ते फार कुत्सितपणे आपल्याकडे हसतात इकडे बघून. तर त्यांना विनंती आहे की आम्ही अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीनेच या सगळ्या गोष्टी. नाही, हे माझं प्रेमाचं पुढच्याच कास्टिंग होणार नाही माझं. नरेन सर, हम लोग आपको रिक्वेस्ट करते हैं कि आप भी थोड़ा बात करें आणि महेश जी तुम्ही सुद्धा हो, मला या प्रश्न सिनेमाबद्दल- पडला आहे सर, तुम्हाला नक्की कोणाच्या पाठीमागे थांबायचं वाटतं, म्हणजे भूताच्या का रामच्या? देखो, जहाँ पे भूत है वहाँ भगवान है, हाँ, बिल्कुल। जहाँ भगवान है वहाँ राम है. क्या बात, क्या बात, वाह. खैर, मुझे बहुत ज़्यादा कुछ बोलना नहीं है. आज राम का दिन है, पूरी टीम का दिन है. जो भी थोड़ा बहुत मेरा एक्सपीरियंस है, मैंने सिर्फ सपोर्ट किया. इनका विजन है, इनकी मेहनत है, और इट इज़ देयर डे एंड दे शुड स्पीक एंड दे शुड शेयर व्हाटएवर द लेबर ऑफ लव वी ट्राई टू क्रिएट. देखते हैं लोगों को क्या लगता है. येस, थँक्यू सर, थँक्यू सर. महेश सर, तुम्हाला काय वाटतं? आतून आलं. ॲज नरेन सेड, या रामचाच दिवस आहे आणि त्याने जे काही विजन केलं आहे त्याला आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न कदाचित पडद्यावरती पण आपल्याला दिसेल. सो होपफुली एव्हरीवन विल लाईक इट. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद सर. नाही, मी सांगतो मी इथे काय करतो ते नंतर. सारखं सारखं ते कानात विचारू नको, मी सांगतो. आता रामचा दिवस आहे ना. निलेश सर, प्लीज 2 words फॉर दिस फिल्म. सो एज ए जी स्टूडियो हमने हमेशा नए टैलेंट्स को मौका दिया है और हमेशा नए टैलेंट्स को उठाने का काम किया है. इस मूवी में भी आफ्टर सक्सेस ऑफ तुम्बाड़चे मंजूला वी आर लुकिंग फॉरवर्ड टू मोमेंटम कंटिन्यू रखने के लिए ये मूवी सक्सेस हो. और दूसरा, आप लोगों ने अभी एक हॉलीवुड मूवी ऑब्सेशन सुना होगा जी, तो मेरा विजन तो वही है कि ऑब्सेशन बने. दादा, मला फक्त झी स्टुडिओजसाठी काहीतरी सांगायचं आहे. झीने आतापर्यंत खूप नवीन नवीन दिग्दर्शकांना संधी दिली. म्हणजे आपण ते आता थांबायचं नाहीला पाहिलंय, त्यानंतर दशावतारला पाहिलंय, त्यानंतर तुंबाडच्या मंजुळाला पाहिलंय आणि आता भूतम भयम येतोय. तर एक कलाकार म्हणून मला ह्या गोष्टीचं खूप अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं की झी सारखा मोठा स्टुडिओ, म्हणजे ज्या ज्या चॅनलला बघत, ज्या प्लॅटफॉर्मला बघत इथे बसलेले सगळे लहानाचे मोठे झालेले आणि त्या प्लॅटफॉर्मनी अशा नवीन टॅलेंटला संधी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच झीची संपूर्ण टीम, झी स्टुडिओज मराठी, की भूतम भयमला ज्या पद्धतीनं तुम्ही सपोर्ट करताय आणि ह्या यूथच्या एका फिल्मला, जसं तुम्ही म्हटलं की हा यूथचा सिनेमा आहे, हा सगळ्या नव्या दमाच्या मुलांनी तयार केलेला एक सिनेमा आहे, हा एक नवीन विचार आहे, नवीन पद्धतीचा सिनेमा आहे. अशा नवीन विचाराला झी सारख्या मोठ्या स्टुडिओनं पाठबळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू, कारण खूप साऱ्या दिग्दर्शकांचा डेब्यू झी बरोबर झालेला आहे. मी आता थांबायचं नाही, दशावतार,
आता तुंबाडची मंजुळा असेल, या सगळ्या सिनेमांचे डिरेक्टर्स नवीन होते. तर धन्यवाद. मी सुद्धा दिग्दर्शक आहे. माझा एकही चित्रपट आतापर्यंत आलेला नाहीये, सांगून ठेवलं. मला काय नाही, माझ्या अँकरिंगची जबाबदारी. खरं तर भवेश सर माझा पुढचा साईन करणार होतं, मी त्यांना फार एक्सपेक्ट करत होतो इथे येणं. हरकत नाही, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट तर सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. वातावरण एकदमच गंभीर झालेलं आहे असं मला लक्षात आलेलं आहे, पण सिनेमा अजिबात गंभीर नाही. हॉरर कॉमेडी स्वरूपाचा सिनेमा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यामुळे एवढं आम्ही एक वातावरण निर्मिती केलेली आहे. इकडे दर्शनला बोलून कॉमेडी, काय नाही, कॉमेडी नाही, आपण बराच वेळ घेतलेला आहे. तर निलेश सर प्लीज बी सीटेड. येस येस. राम सर, महेश सर. राम 2 मिनिटं तू इकडे थांब, तू इथे 1-2च मिनिटं. राम सर नाही नाही नको असं नाही. येस राम. पहिला सिनेमा आहे तुझा. मला असं वाटतं की या तुझ्या पहिल्या सिनेमा बरोबर अशी असंख्य माणसं या टीम मध्ये जोडलेली आहेत, त्यांचा सुद्धा तो पहिलाच सिनेमा आहे. तर हे सुद्धा सांगणं खूप महत्वाचं आहे की तुझ्या बरोबर हे कोण लोक आहेत जे डेब्यू करतायत तुझ्या सकट. जसा हा सिनेमा माझा पहिला आहे तसा या सिनेमाला जी लोक जोडली गेली आहेत त्यापैकी माझा खूप जवळचा मित्र, ह्या सिनेमाचा DOP पुष्कर झोटिंग. पुष्करचा पहिला सिनेमा आहे. पुष्कर प्लीज. त्यानंतर ह्या सिनेमाचा जो म्युझिक डायरेक्टर आहे, म्हणजे हे खूप युनिक आणि यंग टॅलेंट आहे. मला असं वाटतं श्रीनाथ म्हात्रे याचा पण हा म्युझिक डायरेक्टर म्हणून पहिला सिनेमा आहे. त्यानंतर प्रणव गंधेचा एडिटर म्हणून हा पहिला सिनेमा आहे. प्रणव पुढे आणि ह्याचाही पहिलाच आहे, याचा शेवटचा आहे. आत्ताच्या वातावरणात नाही. आणि दादा म्हणजे या टीम मध्ये मी अजून एक विशेष नाव घेऊ इच्छितो की जी ऑरेंज ज्यूस गँग ज्यांचा डेब्यू होतोय त्यापैकी काही लोकांचा हा मराठीतला पहिला सिनेमा आहे. सो त्यानिमित्ताने त्यांचं पण पदार्पण झालं आहे. शोभिता जी या फिल्मची ऍक्ट्रेस आहे तिचाही पहिला सिनेमा आहे. आणि ह्या सगळ्या टीमचं म्हणजे भूतंबमच्या सगळ्या टीमचं जे सरासरी वय आहे ते 28 ते 30 वर्षांची पोरं आहेत. आणि म्हणून मी सरासरी तू अरे यार म्हणून मी निघून गेलो पाहिजे मग. अरे पण तू सिनेमात कुठे? सॉरी. काय हाताच्या बोटांवर या मुलांना खेळवणारी एक स्त्री आपल्याला या सिनेमात दिसते. आणि काही फ्रेंच डायलॉग वगैरे आहेत त्यांना या सिनेमात वगैरे असं बोंजू मदा म्हणजे कारण आम्ही कान्स देऊन ऐकायला उत्सुक आहोत. ज्यांनी काम केलं की सिनेमा थेट कानमध्ये जातो, नाही तू इथे कास्ट केलेस. म्हणजे आता ट्रेलर लॉन्च होईल आणि मग सगळीकडे लोक म्हणतील ये ट्रेलर छाया आहे म्हणून. तर पण हे लक्षात घे की छाया कदम यांच्या हातात आम्ही आहोत. हा बरोबर. आणि बऱ्यापैकी सगळं हातात आता ऑडियन्सही आहे, त्यामुळे त्याही अनुभवाबद्दल तू 2 शब्द सांगशील, कारण एकदाच तुला बोलायला संधी मिळणार आहे. छायाताईने या सिनेमाला सपोर्ट करणं ही म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने डेब्यू करतोय आम्हा सगळ्यांसाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. खूप शिकायला मिळालं तिच्याकडून गोष्टी, कारण तिचा जो अनुभव आहे या क्षेत्रातला, तिने इतक्या वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं, इतक्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम केलं आणि कुठेतरी आपल्या भाषेला, आपल्या मराठी भाषेला इंटरनॅशनली रिप्रेझेंट आज छायाताई करते. मला त्याचा आधी एक प्रेक्षक म्हणून तुझा खूप अभिमान आहे. आणि माझ्या पहिल्या सिनेमामध्ये आज तू काम करतेस म्हणजे माझ्यासाठी ही एका स्वप्नासारखी गोष्ट आहे. कारण तुझ्याकडून ह्या प्रोसेसमध्ये ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या आयुष्यभर सोबत राहणार आहेत.
आणि त्याच पुढे घेऊन आता काम करायचंय. सो थँक्यू सो मच मला आणि माझ्या टीमला सपोर्ट केला त्याबद्दल, आणि हिच्या पात्राबद्दल तिच्याकडूनच आपण ऐकू. ते आपण ऐकणार पहिल्याच सिनेमात एका दिग्दर्शकाने दुसऱ्या दिग्दर्शकाला कास्ट करणं असं सुद्धा इथे घडलेलं आहे. अनन्यसाधारण महत्व असलेला असा आपल्याकडे एक दिग्दर्शक आहे प्रताप फड. प्रतापने सुद्धा या सिनेमात काम केलेलं आहे. हो, म्हणजे नाही नाही, माझं काहीच म्हणणं नाही. मी काम केलेलं आहे, फुल स्टॉप होता. अरे इथे लिहिलंय फुल स्टॉप कर. एक सेकंड नाम जरा याच्यात लिहिलेलं हो तर प्रताप सर हे माझं पूर्ण जे काही शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं, मी जिथून थिएटर केलंय, खूप सारं थिएटर ज्या कॉलेजमधून केलं, ज्या ग्रुप बरोबर मी असोसिएट होतो रुईया नाट्यमध्ये, तर प्रताप सर तिथे आमचे डिरेक्टर होते आणि माझ्या बऱ्याच एकांकिका प्रताप सरांनी डिरेक्ट केल्यात, आम्ही एकत्र काम केलंय. सो तिथून कुठेतरी ह्यांना बघत बघत आम्ही त्या गोष्टी शिकत आलोय, आणि आज त्यांना डिरेक्ट करताना मला खूप भारी वाटतंय की थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही पण या सिनेमाचा पार्ट झालात. अत्यंत सुंदर अशी दीर्घ मुलाखत झाली त्याबद्दल. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक झाल्यावर काय बोलायचं हे रामकडनं मला कळलं. थँक्यू. तू बसू शकतोस. आणि थँक्यू सो मच. आता आपण थोड्याच वेळात नको आपण, मला असं वाटतं की आता आपण ट्रेलर म्हणजे ट्रेलर दाखवूया. हो, ट्रेलर दाखवल्यावर मग कळेल की या काय गंमत आहे, आणि मग आपल्याला त्या सगळ्या पडद्यावर दिसणाऱ्या सगळ्या मुलांना, माणसांना, मग या सिनेमात जे जे लोक निगडीत आहेत त्यांना सगळ्यांना इकडे बोलवता येईल आणि आपल्याला त्यांच्याशी, आणि मला खाली बसेल आणि संवाद ऐकता येईल काय असेल ते. थँक्यू. सो आपण ट्रेलर बघणार. हे आपल्यालाच उचलायचंय. चल ते हो, अच्छा, आहेत का माणसं? आज तुमचं मला काय माहिती यार, आपल्याला नाटकाची सवय आहे प्रायोगिक, सगळं उचल लागतं. तर एनिवे 2 मिनिटं हे जाईपर्यंत सांगतो की हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना. हॉरर कॉमेडी आहे. तर तुम्हाला 2-3 वेगळ्या गोष्टी, हे सगळे रेस्पेक्टेबल मीडियाचे लोक जे आले त्यांना वेगळ्या गोष्टी जाणवल्या असतील. एक म्हणजे अँकरिंगला सुंदर मुलगी नाहीये. ठीक आहे, त्याने काय फरक नाही पडत. नाही पडला, नाहीच ना, फरक नाही पडला. इव्हेंच्युअली ट्रेलर बघायला आले त्यामुळे काढायचं थांबत. येस. सो कसं काय वाटतं ट्रेलर? भारी वाटतंय? कसं काय वाटतं ट्रेलर? कसं काय वाटतं ट्रेलर? मस्त 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 आहे ना, जकास. तर आता आपण या ट्रेलर मध्ये ज्या लोकांना बघितलेलं आहे, दर्शन, त्या लोकांना आता रंगमंचावर बोलवण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण बघायला करूया या सिनेमातले सगळे ऍक्टर्स. सो आता ज्यांना ज्यांना तुम्ही पाहिलं, मी सगळ्यांना विनंती करतो यावं. पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ऑरेंज गँग साठी. नमस्कार. या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. या 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 या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत शोभितासाठी पण. ये राम, प्रताप, छाया, पुष्कर, तू पण एकदा ये ना थोडंसं. एक 4 स्टेप इकडे थोडं मागे जा आणि खूप पैसे कमवण्यासाठी मनमीत पे ऑल द बेस्टच्या दौऱ्याला गेले आहेत, त्यामुळे ते इथे उपस्थित नाहीये. तो नंतर पैशांचा पाऊस पाडला. तो ते पैशांचा पाऊस तिकडे पाडतायत. हा, या या या. काय झालं? मावत नाही का? बस, मोठा बस. कास्ट मोठा आहे. तू का असं बाजूला, तू ये ना इथे. अरे अरे काय काय हा, चला ओम लावूया. एवढी शांतता आहे आणि एकदम सगळे सिरियस झाले. स्वतःला स्क्रीनवर बघून काय म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे सगळे एकदम गप्प झाला, भीती वाटली, उत्सुकता आहे, आनंद आहे? नील, तुझ्यापासून सुरुवात करूया.
खूप भारी वाटतं ॲक्च्युली. मला परत एकदा ट्रेलर बघायचं आहे मागे बसून पहिली गोष्ट तर पण फील आला मला जो इथे पहिल्या रांगेत बसून सुद्धा आत्ता जाणवतं की केवढं काय काय आपल्या सिनेमात. म्हणजे मी आपल्या म्हणजे तुमच्या माझ्याकडे बघून बोलण्याचं आणि नेहमी शूटिंग करत असताना शेड्युल्समध्ये होतं, गॅपनी होतं, कसंही पुढे मागे सिंक्रोनायझेशन नसतं. पण ते सगळे एकत्र आल्यावरती त्याचा इम्पॅक्ट जो जाणवला तो आत्ता खूपच म्हणजे एकदम आतमधून असं भारी वाटतंय. आणि सगळ्यांना ॲक्च्युली बघायला स्क्रीनवरती बघायला एकदम वेगळीच एक फिलिंग आहे. आणि सगळे माझेच मित्र आहेत. आणि प्रताप सर, इव्हन छाया मॅम, शोभिता, तुम्ही खूप सुंदर आणि भारी दिसताय. छाया मॅम तर म्हणजे मी एकदम असं अलगा रे बाप रे एकदा खालून असं बघायचं म्हणजे. पण खूप भारी वाटतंय. खूप मजा आली मला खूप मजा आली. एक कलाकार इकडे आहे जो ओळखूच येणार नाही, तिकडे बसलाय. बोलू का त्याला? बोलो निनाद वेलकम. फक्त तू कुठला रोल केलास ते लोकांना जरा गेस करू दे ट्रेलर मध्ये बघून. येस, सो आता नेक्स्ट करण, कसं वाटतं ट्रेलर बघून? ऍक्च्युली मला असं वाटलेलं की ट्रेलर सर्वात मोठा मोमेंट असेल माहिती, पण इथे आल्यानंतर मला कळलं की प्रियदर्शन जाधव होस्ट करतोय. त्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही आहे फिल्मशी आणि तो होस्ट करतोय हे मला उभं रडायला येतंय. ट्रेलर मैत्री हे बघून मला रडायला मैत्री आणि प्रेम. हो, फक्त मैत्री आणि प्रेम. कळव्यात भेटत नाही पण इथे तुला क्यू कार्ड दिलंय का? बोलायला सांगितलं नंतर जीपे करेल. बट ट्रेलरच्या बाबतीत अजूनही जसं नील बोलला की त्याला फील होतंय, मला तर फील पण नाही होतं. मी एकदम असं आतून मंद झालोय. कळत नाहीये की स्क्रीनवर आम्ही सगळे एकत्र, जे आमचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की ऑरेंज ज्यूस गँग आम्ही एकत्र दिसू. कोणाच्या तरी डोक्यात आम्ही विचार करतो, कोणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येईल आणि फायनली राम सर, नरेन सर, महेश सर ह्यांना ती आयडिया आली आणि त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्ही तुकड्या तुकड्यात काम केलंय. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एक पॉईंट नंतर आम्ही सोडून दिलं की हां राम सरांना बरं वाटतंय ना तर शॉर्ट डन करा, हा चला संपवा विषय. कारण आता आम्हाला कळत नाही किती अजून चांगलं करायचं. पण आता ते एकत्र बघून असं वाटतंय की भाई काहीतरी केलंय ज्याच्यासाठी प्रियदर्शन जाधव होस्ट करायला आलाय. सो तसं खूप छान वाटतं. एकच आमचा फॅन आलाय लांबलोळा. इकडे सगळ्यात मोठे फॅन आमचे आई बाबा आहेत. पण जेन्युअनली स्पीकिंग तो आहे आणि तो प्रत्येक इव्हेंटला कसाही पोचतो. त्याला ऍड्रेस नाही दिला तरी नाही पण तो पेड का वाटतोय? सगळ्या गोष्टी नाही त्याच्यानंतर सौरभ. मला असं वाटतं दशावतार, तुंबाडची मंजुळा, भूतम भयम. जेव्हा या सिनेमाच्या सुरुवातीला दशावतार आणि तुंबाडची मंजुळा नंतर हा सिनेमा येतोय असं जेव्हा लोकांपर्यंत जाईल, मला असं वाटतं हा झी स्टुडिओजचा पाठिंबा आपल्याला सगळ्यात मोठा, आपल्याला म्हणजे तुम्हाला माझा काही संबंध नाही, सगळ्यात मोठा असेल. राम, टीम बद्दल सांग आणि मग तू लीड घेऊन तुझ्या कास्ट बद्दल त्यांना बोलायला थोडंसं प्रेरित कर. कारण प्रत्येक वेळेला आम्ही सांगणं काही बरोबर वाटत नाही. तू या सिनेमाचा दिग्दर्शक आहेस. हो बरोबर आहे, मला पण. कारण पुष्करला आपण काहीच विचारत नाही, त्याला आपण अँकरच करून टाकलेलं आहे म्हणून मी म्हटलं अँकर आहे. ठीक आहे. मला या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली. वा वा. मला म्हणून माईक दिला. हे सगळं तुम्ही पण बोलू शकता. नाही, यांची जी एनर्जी आहे आणि जी सिनेमामध्ये उतरली आहे त्यामुळे हा सिनेमा खूप वेगळा झालाय. आणि इतकी मेहनत घेतली आहे, म्हणजे मी त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्यात, मला जितके दिवस वर्कशॉप करायचे होते,
त्यानंतर मला जितके दिवस रीडिंग करायचं होतं, जितके दिवस आम्ही एकत्र भेटून कॅरेक्टरबद्दल जे काही डिस्कस केलं, ते सगळे दिवस त्यांनी मला दिले. आणि खूपच ग्राउंडेड मुलं आहेत ही. म्हणजे त्यांना माहिती होतं की ही अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. सो त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीसाठी हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मी पण खूप सरप्राईज झालो की इतक्या जिद्दीनं, इतक्या पेटून, म्हणजे अक्षरशः ते भिडलेत, ते नडलेत. आणि आज ही फिल्म जी आहे ती 7 मित्रांची गोष्ट आहे. आणि ह्यांना हे ऍक्च्युअल लाईफमध्ये सगळे मित्र आहेत एकमेकांचे. यांनी स्वतःची सगळी जी सुरुवात आहे ती एकत्र केलेली आहे. आणि त्यांची जी मैत्री जी आहे, त्या मैत्रीचं इमोशन ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये उतरलंय ते खूपच कमाल आहे. आणि त्या इमोशनची खूप गरज होती सिनेमासाठी. तर नील, करण, सौरभ, सिद्धांत, शुभम, त्यानंतर मनमीत, पुष्कराज, ह्यांनी सगळ्यांनी यांची जी मैत्री ज्या पद्धतीनं दाखवली, म्हणजे मित्र काय असतात आणि मैत्री काय असते हा सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांना कळणार आहे. सो हे तर त्यांच्या मैत्रीबद्दल झालं. पण इंडिव्हिज्युअली प्रत्येकानं जो काही सिनेमासाठी सपोर्ट केलाय तो खूप मोठा आहे. म्हणजे पुष्कराज आणि मनमीतचं विशेष कौतुक यासाठी की यांनी याआधी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलंय आणि त्यांचा जो अनुभव जो आहे तो अनुभव त्यांनी या सगळ्या गँग सोबत ज्या पद्धतीनं शेअर केलाय. एखादा सीन शूट होताना त्यांना ज्या पद्धतीनं मदत केली आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ती मदत रिसीव्ह केली. सो ही जी देवाणघेवाण जी झाली आहे आणि याच्यामुळे हा सिनेमा जो आहे तो कोणी एकट्यानं उभा केलेला नाहीये, हा सगळ्या टीमनं उभा केलाय. म्हणजे प्रत्येक जण, ती चेन रिॲक्शन असते ना, म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, प्रत्येक डिपार्टमेंटने, म्हणजे माझ्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटने, त्यानंतर माझ्या प्रोडक्शन डिझाईनच्या डिपार्टमेंटने, आर्ट डिपार्टमेंटने, त्यानंतर माझ्या म्युझिक डिपार्टमेंटने, माझ्या साऊंड डिपार्टमेंटने, माझ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटने, माझ्या डिरेक्शन डिपार्टमेंटने, माझ्या सगळ्या कलाकारांनी त्यांच्याकडे या सगळ्यात अर्थात मेकअप आणि हो आणि जितू दादा प्रॉस्थेटिक, म्हणजे असं प्रॉस्थेटिक म्हणजे छायाताईचा जो लुक अचीव करायचा होता आणि ज्या पद्धतीनं छायाताईचा लुक तो अचीव झालाय, ही सगळी ना या सिनेमाची युनिक आयडेंटिटी आहे. सो त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपल्यातलं जे काही आर्ट आहे ते सगळं रितं केलंय आणि त्या एनर्जीने हा सिनेमा तयार झालाय. छाया, filea sonne काय सांगशील गजा या गजानेच मला तारलंय खरं तर. विनोद नंतर करते मी. खरं तर प्रत्येक जण मला विचारतं की नवीन मुलांबरोबर काम करून कसं वाटतंय, किंवा पहिलाच सिनेमा आहे डिरेक्टर. तर माझा जो अनुभव आहे, सगळे बोलतात की नवीन डिरेक्टरसाठी मी लकी आहे असं बोललं जातं. त्यांना हे माहीत नाही आहे की माझ्यासाठी नवीन डिरेक्टर लकी आहे. हां, म्हणजे आतापर्यंत मी ज्यांच्यावर पहिला सिनेमा ज्या डिरेक्टरबरोबर केला आहे त्यावेळी माझ्या कामाचं कौतुक झालं आहे. दुसरं सांगायचं तर ही सगळी मुलं, म्हणजे नील, तुमची ऑरेंज ज्यूस गँग, मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहीत नाहीये, त्या सगळ्यांना मी माहीत आहे. कारण काही असो, माझं मराठी सिनेमावर, माझ्या कामावर खूप प्रेम आहे. पण ते काम बघण्यासाठी, म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटरपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे तर तुम्ही माझ्यासाठी देवा सगळे. सो कुठल्याही कारणाने प्रेक्षक थिएटरपर्यंत यावा. दुसरं माझ्या कामाबद्दल सांगायचं तर सगळ्यांना वाटतं खूप अभ्यासू अभिनेत्री आहे मी, खूप हुशार आहे.
पण प्रियदर्शन ह्या भूमिकेने घाम काढला रे माझा, अक्षरशः घाम काढला. म्हणजे लूक तर आहे, कारण 3-3.5 तास लागायचे. तोपर्यंत हलायचं नाही, हे नाही, ते अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते काम चालू असायचं ना, तर माझ्या आत एक वेगळी घालमेल असायची. कारण ह्यांनी काही नाही ग ताई, जिब्रिश लँग्वेज काही नाही, सोपं आहे असं सांगून जे केलं होतं ना, मला काहीच नाही आठवायचं. पण रामने यांना ब्रीफ दिलं होतं तेव्हा जिब्रिश लँग्वेज मध्येच दिलं होतं असं मला पहिलं ब्रीफ. आणि मी विसरले की मला एकच फक्त लक्षात होतं, कच्छा. असं डायलॉग घेताना ते काय आता रक्तम ह्याव त्या होतं ना, आणि विसरले ना की मी बघ ना कच्छा. पण खरं तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक वेगळं कॅरेक्टर यावं. सो माझ्या वाट्याला आतापर्यंत मी विचार केला नव्हता की मी अशी दिसू शकते की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. सो जितू आज नाही आलाय, जितूची कमाल आहे की त्याने हे असं रूपवान लोकांसमोर मला आणलंय. आणि राम, खरं तर तुला थँक्स म्हटलं पाहिजे की तुला मी या कॅरेक्टरमध्ये मी दिसले. आणि मला स्वतःला खूप भारी वाटतंय. माझे 2 डिरेक्टर, राम बरोबर मी आता फिल्म केली, हा प्रतापच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं अंगाईमध्ये. सो मीना, तू पण खूप भारी दिसलास, म्हणजे ओळखूच येत नाहीये. आणि बस आता ट्रेलर बघितला, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांचीच मेहनत आहे. बरं, माझा मेकअप 3.5 तास आहे ना मला करायला लागायचा, आणि तेवढेच तास आहे ना तो उतरवायला लागायचा. हा, आणि करताना सगळे उत्साही असायचे की अरे ये करके देखते, अरे वो करके देखते, अरे ह्या जटात. आणि पॅकअप झालं ना की हे सगळे घरी पोहोचायचे आणि मी मेकअप उतरवते आणि आरडाओरड असायचा, कारण की ते प्रोस्थेटिक काढताना ना ही केसांवरची लव पण अरे खिचली जायची. पण एनिवेज मला स्वतःला खूप मजा आली आणि स्वतःवर वेगळं काम करता आलं. की आता बोलते मी, पण जिब्रिश प्रयत्न केलेत, आता ते किती सक्सेस झाले ते सिनेमा बघितल्यावर येईल लक्षात. पण एकूणच खूप मजा आली असं सगळेच बोलतात, पण मजा नाही, खूप मेहनत असते, सिनेमासाठी खूप वेळ दिलेला असतो. सो येस, राम सर, शोभिताला विचार. शोभिता, तुझा हा पहिलाच सिनेमा आहे बरोबर ना? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मराठी. हो, मी ॲक्च्युली माझं माय फर्स्ट एवर फिल्म दॅट आय वॉच्ड ऑन स्क्रीन वॉज मराठी. आणि तेव्हा कधी विचार नाही केला होता की मराठी फिल्ममध्ये मी कधी काम करणार. आणि समहाव द स्टार्स अलाइन. मला एकदा एक रँडम मेसेज आला, मला वाटलं तो फेक आहे म्हणून मी इग्नोर केलं फॉर गुड 1 month. मग कळालं की ओके काहीतरी आहे, बघू. अँड देन इट गॉट रिअल अँड आज इथे उभं राहणं इज व्हेरी अनरिअल फॉर मी, अँड एस्पेशली विथ मॅम. तर मी कधी विचार केला नव्हता. अँड थँक्यू सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि जेव्हा माझं ग्लिम्स ऑफ माय ग्लिम्स इन दिस फिल्म जेव्हा माझ्या फॅमिलीने बघितलं, ते म्हणत होते की शोभिता, म्हणजे मी लहानपणी बसणं असं फोन ठेवून हवा आणि स्लो मोशनमध्ये काम करणं समथिंग विच आय रिअली लाईक बिकॉज आय एम व्हेरी फिल्मी. तर तू तर हे करायलाच आली आहे ना, असं माझी मम्मी म्हणाली मला. अँड सरांनी ती सगळी हौस पूर्ण केली या फिल्ममध्ये. आय एम एंटरिंग इन स्लो मोशन, गोईंग इन स्लो मोशन, सो आय एम लाइकिंग इट. सो येस, अँड इट वॉज लवली वर्किंग विथ दिस टॅलेंटेड पीपल. मी त्यांना फॉलो करायची अँड आय डिडंट नो टिल द लास्ट मोमेंट दॅट दे आर अ पार्ट ऑफ दिस. मी तर आले होते अँड 1 by 1 इट वॉज अ सरप्राईज की ओ हाय असं झालं माझ्यासाठी. अँड देन आय रिअलाइज की दे आर नॉट ओनली फनी इन देअर रील्स, ते रिअल लाईफमध्ये पण तेवढेच फनी आहे. दे आर सो क्रिएटिव्ह. सो खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडनं. इम्प्रोव्हायझेशन काय असतं. अँड पुष्कराज तर अमेझिंग, ही इज द बेस्ट. ही इज नॉट ओनली अ गुड ॲक्टर बट अ ग्रेट अँकर, ग्रेट होस्ट. चला मी येतो.
ओके ये पुष्कराज, प्रश्न तुला आहे, तर तू पण यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोस. काय तुझा काय अनुभव होता? माझा नाही, आम्ही गमतीने म्हणायचो की या सिनेमामध्ये ऑरेंज ज्यूस गँग आणि 2 आंबे असे आहे. मी आणि मनमीत, त्यापैकी मनमीत हापूस आहे. मी माझी पायरी ओळखतो. आज तुम्हाला कळलं असेल ट्रेलर मध्ये मी दिसणारच नाही. आणि यात एक आंबा आहे जो लंगडा पण आहे. ते सांगायचं नव्हतं पण आता ठीक आहे. मला मजा आली आणि मी नील आणि करणला खूप आधीपासून ओळखतो. मला सगळ्यात गंमत या गोष्टीची वाटते की हा प्रवास 2016 मध्ये, त्यांना आठवत नव्हतं पण मला आठवत आहे, 2016 मध्ये जेव्हा दिल दोस्ती दुनियादारी ही आमची सिरियल संपली होती, तेव्हा नील आणि करण एक कार्यक्रम जो आम्ही करत होतो काहीतरी छोटासा, तो शूट करायला लागले होते आणि नील आणि करण एक इंटरव्ह्यू वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की ओके काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर मग उलट झालं, स्विच साईड्स. आता मी त्यांना विचारेन, आणि मला खरंच या प्रवासाचं कौतुक वाटतं आणि जेन्युइनली वाटतं. आणि मी सगळं काम करताना बघितलं नील आणि करणला, आणि बाकी या सगळ्यांची ओळख झाल्यापासून असं कधीच वाटलं नाही. शुभम हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी डिअर फ्रेंड. या सगळ्या प्रोसेसमध्ये सोबिता बरोबरच कमी इंटरॅक्शन, छायाताई बरोबर मला आधीपासूनच आम्ही काहीतरी इंटरॅक्ट करायचो, तेव्हा वेळ मिळाला, कारण 3.5 तास मेकअप करताना दुसरं काय करणार ना गप्पा. प्रताप सरांबरोबर पहिलं इंटरॅक्शन, निनाद बरोबर मी अनेक वर्ष त्याला ओळखतोय. राम सरांनी तुम्हाला सांगायला काळे धंदेमध्ये पण मला विचारलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये किस करायचं होतं. खरोखर आहे कारण, खरोखर आहे कारण ते मी वॉज व्हेरी शाय. आता मी बरं का येस सिद्धांत, हे सगळे बोलून झाले. तरी पण बोललं पाहिजे. तू हेच प्रिपेअर केलं होतं का? तू प्रिपेअर हेच केलं होतं का? हॅलो हॅलो हॅलो. खरंच काय नाही लिहिलंय. ओके, तर काही नाही, इतकंच बोलेन की कधी वाटलं नव्हतं की फिल्म मध्ये काम करेन, आणि आज ते पूर्ण होत आहे. ट्रेलर बघून मुळात इमोशनल तर झालोच, पण तेवढंच भारी वाटतंय की यार स्वप्न बघावीत ती पूर्ण होतात, आणि एकत्र राहून केली ना तर ती लवकरात लवकर होतात. तर खूप भारी वाटतंय यार, आणि पाय नाही पडत गॉगल. थँक्यू सो मच, एवढंच बोलेन. आणि हो बस लक्षात ठेव, एकत्र आय लव्ह यू. चलो. ऑनेस्टली या ट्रेलर बघून ना मला म्हणजे आमची पूर्ण प्रोसेस आठवली. लाईक खूप लोक रिलेट करू शकतील की फक्त मी हे होतो की मागच्या वर्षात गेलो मी आणि हेच करतो, अरे म्हणजे हे कुठे गेलं हे असं म्हणजे जेन्युइन रिॲक्शन. मी हे लिहून नाही आलं. स्पॅनिश हा मध्येच प्रोसेस पूर्ण समोर येत होती की यार 2दा ट्रेलर बघून मला तरी असं वाटतं की हे बघत राहू, कारण की खूप मस्त प्रोसेस होती ऑनेस्टली. आणि जी मेहनत आम्ही घेतली आहे ना, एकदमच वेगळं होतं यार. आता ते आम्ही तुम्हाला एवढं सांगू नाही शकणार लगेच. खूपच 2-3 महिने आमचं जे होतं, बट आम्हाला याच्यात ना फ्रेंडशिपचं काय करावं नाही लागलं, जी फ्रेंडशिप दाखवायची होती, कारण की आम्ही ऑलरेडी फ्रेंड्स होतो. हा पुष्कराच्या मनमीबरोबर थोडी करावं लागली फ्रेंडशिप. थोडं करावं लागलं फ्रेंडशिप. पण बाकी ऑनेस्टली ट्रेलर बघून गूजबम्स पण मला येत होते, म्हणून मी फुल स्लीव्स घालणार मग दाखव केस काढले. पण आय होप तुम्हाला पण ट्रेलर आवडला असणार हा, आणि मूवी तर अजून शहारा आला सांगितलं. शुभम काय वाटतंय? काय नाही, एवढंच सांगेन की आम्ही 5 जणांनी मिळून पहिली ऍड एकत्र केलेली सचिन तेंडुलकर बरोबर. तर आम्ही असे खूप गोष्टी पहिल्या एकत्र केल्या, म्हणजे खूप असं वाटतं की पहिली गोष्ट मित्रांकडून व्हावी. सो याची जडणघडण हे जिथून आलंय ना,
तर ते कॉलेज थिएटर पासून आलंय आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की रामचंद्र गावकर बरोबर काम करायची एकांकिकेत. त्यांनी सिनेमात घेतलं डिरेक्टली, त्यामुळे खूप म्हणजे वेगळाच भारावून गेलाय. असे या सिनेमाशी निगडीत खूप लोक आहेत, जसं पुष्करात झाला, दिल दोस्ती दुनियादारीमध्ये त्याला बघायचो, मनमीत झाला, टाइमपास पासून त्याला बघतोय, तू लिहिलायस तो, तर परत छाया मॅम झाल्या, पॅन्ड्री पासून बघतोय, अजून निनाद झाला, दे धमाल पासून बघतोय मी त्याला, परत प्रताप सरांचं अनन्य नाटक बघून मी एवढा वेळा झालेलो की बोललो की मी का नाही काम करत आहे इथे. परत श्रीनाथ झाला, त्याचं म्युझिक खूप आधीपासून फॉलो करतोय, खूप छान काम करतोय कॉलेज पासूनचं. परत प्राजक्त दादा झाला, त्यांनी या फिल्ममध्ये एक गाणं लिहिलंय. असे खूप सारे लोक, फक्त इच्छा होती माझी त्यांच्याबरोबर काम करण्याची किंवा छोटं मोठं काम. त्यांनी एवढ्या मोठ्या सिनेमात मला म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं, त्यासाठी रामदादा तुझं खरंच खरंच खूप खूप थँक्यू. आणि म्हटलं तर सोबिता बरोबर पहिल्यांदा काम केलं, तर तीही खूप मेहनती ऍक्टर आहे. नेहमी मराठीवर खूप असं तिला माहिती आहे की हे असं चुकीचं नाही गेलं पाहिजे, तसं चुकी नाही, प्रत्येकाला ती विचार करायची की ए हा बरोबर आहे ना, शब्द बरोबर आहे ना, चुकीचं नाही जात आहे ना, हे ना. त्यामुळे ऍक्टरची एक मेहनत दिसते आणि तीच या फिल्ममध्ये म्हणजे खरंच मी खूप भारावून गेलोय. एकतर सर म्हणाले एक वेगळ्या जगात तुम्हाला ही फिल्म घेऊन जाते, 7 मित्रांना 7 बेरोजगार, तर मी ऑलरेडी ह्या वेगळ्या जगात आहे आता. तर हेच सांगेन, फक्त एक खंत आहे, प्रियदर्शन दादाबरोबर काम करायला नाही मिळालं मला, ती एक खंत कारण तो फिल्म मध्ये नाही. तर एवढंच सांगेन की खूप मनापासून सगळ्या डिपार्टमेंटने मेहनत घेऊन हा बनवलेला सिनेमा आहे. तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा. टीका जरी करायची आहे ती बघितल्यावर करा, खूप आवडेल. कारण पहिला सिनेमा आहे ना, तर शिकू आणि पुढे दुसरा सिनेमा करू आणि त्यातही रामसर आम्हाला घेतील. असं एवढंच बोलून मी माझ्या इथे 2 शब्द संपवतो. थँक्यू. हे कोणीच बोललं नाही थिएटरमध्ये जाऊन बघा. प्रताप सर, आठवते का एक सीन करताना आपण खूप फायटिंग वगैरे चालली होती, मला लागलं होतं बघा. लागलं होतं तुला? तुमचा स्पर्श झाला झाला होता. मी ठरलं तसं झालं होतं. नाही, माझ्यासाठी मी माझ्याबद्दल कमी आणि रामबद्दल जास्त बोलेन. कारण मी याच्या एकांकिकेत बोललेला जो पहिला डायलॉग होता, जो काही होता, तो डायलॉग पण मी पाहिलेला आहे आणि आत्ता मला डिरेक्ट करताना रोल, कॅमेरा, ॲक्शन हे पण मी त्याचं पाहिलेलं. तो एवढा प्रवास, मी संबंध त्याचा प्रवास, सगळं त्याचं स्ट्रगल, त्याचं विजन, तो ज्या पद्धतीने डेव्हलप झाला, ज्या पद्धतीने त्याच्यातला दिग्दर्शक तयार झाला, तो खूप उत्तम ॲक्टर पण आहे. खरं तर माझा तो आवडता ॲक्टर होता त्या वेळेस रुईया कॉलेजमध्ये. खूप उत्तम कॉमेडी सेन्स आहे त्याच्याकडे. सो मला ते खूप आवडायचं की ह्याच्याकडे एक युनिक सेन्स आहे कॉमेडीचा, खूप चांगलं टायमिंग आहे, खूप वेगळ्या पद्धतीची कॉमेडी हा करू शकतो. हा भाग वेगळा की तो नंतर डिरेक्शनकडे वळला. पण जेव्हा त्याची पहिली शॉर्ट फिल्म पाहिली होती मी, तेव्हा मला पूर्ण विश्वास आला होता की नाही, ज्या पद्धतीने हा ॲक्टिंग सोडून डिरेक्शनकडे जातोय तो नक्कीच एक चांगलं पाऊल उचलतोय. कारण त्याच्याकडे जे विजन आहे ते त्याच्या ॲक्टिंग सारखंच युनिक आणि वेगळं आणि खूप वाईडर आहे, छोटंसं नाही आहे. सो मला नेहमी त्याच्याबद्दल अभिमान वाटलेला आहे. मला नेहमी त्याच्याबद्दल एक उत्सुकता राहिलेली आहे की तो काय करतोय, त्याने काय करायला पाहिजे. एक सिनियर म्हणून, त्याचा दिग्दर्शक म्हणून मी ऑलवेज त्याला माझ्या पद्धतीने जे काही गाईड करता येईल तेवढं करायचोच. पण त्याची एक ग्रोथ बघताना मला खूप आनंद व्हायचा आणि मनामध्ये कुठेतरी एक विश्वास होता की एक ना एक दिवस हा मुलगा महाराष्ट्र नाही, भारत नाही, मला तर वाटतं पूर्ण जगभर आपलं नाव करेल. आणि त्याचं आज त्याने पहिलं पाऊल उचललंय ते बघताना मी आज भावनिक पण आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान पण वाटतो. शुभेच्छा देतोय सिनियर म्हणून, प्रेक्षक म्हणून त्याला की हा आता त्याचा सुरू झालेला प्रवास आता थांबू नये, हळूहळू मोठा होत जावा, माझा रोल मोठा होत जावा आणि तिथपर्यंत जावा हा प्रवास की मी मेन रोलमध्ये आणि तो मला रोल, कॅमेरा, ॲक्शन. थँक्यू सो मच.
निनाद, रामला एक दिवस मी फोन केला होता आणि रामला मी विचारलं की कसा करतोय निनाद, तर तो म्हणाला अरे त्याचे डोळे पांढरे पडले तर काय झालं होतं नेमकं सेटवर तुला? त्यांनी कास्ट नाही केलं पहिले मला. हो, उद्या शूट करायचंय, दुसरा कोणी मिळेना. पण नाही, व्हेरी 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 थँकफुल टू हिम. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, कारण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे आणि वयानुसार पण मला बरंच बदल करायला लागणार होते, फ्रॉम द बॉडी, फ्रॉम द व्हॉइस, एव्हरीथिंग. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि आय रिमेंबर पहिल्या दिवशी आम्ही गेलो आणि करायला पण लागलो, बट वी हॅड टू टेक अ मिनिट की थांब, हे नाही वर्कआउट होतं, लेट्स फिगर इट आउट. सो वी हॅड टू स्टॉप शूटिंग फॉर अ वाईल. आणि देन आम्ही चर्चा केली वॉटेवर, 2-3 गोष्टी करून बघितल्या, असं करूया का तसं करूया. देन ही बदल एक, हां असं करूया, ओके. मी म्हटलं की हां ओके, नाव आले आम्हाला पावसाचं कारण दिलं होतं. सो बट दॅट्स द मॅजिक, यु नो. सो आय एम व्हेरी थँकफुल टू हिम की मला कास्ट केलं आणि काम दिलं जसं मला करायची इच्छा असते प्रत्येक वेळेला, की काहीतरी वेगळं, काहीतरी यु नो, काहीतरी स्वतःला चॅलेंजिंग. सो इतका चॅलेंजिंग रोल दिल्याबद्दल थँक्यू. आणि थँक्यू महेश सर, नरेश सर आणि झी स्टुडिओज की आमच्यावर विश्वास ठेवला. सो आणि ह्या जसं म्हणाला की जसं इतक्या सगळ्यांबरोबर इतकं काम करायला मजा आली, कारण पहिल्यांदा मी आलो, हाय हॅलो वगैरे झालं आणि गेलो व्हॅनिटीत आणि 1.5 तासांनी मी आलो, तो म्हणे कोणी ओळखेच ना. म्हटलं रे मीच तो, हाय हॅलो हाय. पण इतकी त्याची गंमत. आणि आपण तर भेटलोच नाही शूटला, मी नव्हतोच का, तू नव्हताच का. जसं म्हणाल की देदामाल वगैरे रे तूच लिहिली होती, तूच तेव्हा कोल्हापूरवरून आला होता तो, असिस्टंट पासून सुरू करून नंतर त्यांनी आम्हाला एपिसोड्स काही डिरेक्ट केले होते. सो म्हणजे तेव्हा 9वी-10वी पासूनची ओळख. पण ते त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू कधीतरी. प्रचंड गिल्ट प्रियदर्शनने दिलेलं आहे सगळ्यांना. मी नाहीये राम सरांना, नरेश सरांना. पण मला एक बोलायचं आहे निनाद दादाबद्दल की हां नाही तू नंतर बोलतो. हां तर जेव्हा पण आम्ही एकत्र असायचो सेटवरती, जेव्हा ते निनाद दादा लेन्स लावायचं तर काहीच नाही दिसायचं आणि त्याला पकडावं लागायचं, बसावं लागायचं आणि लेन्स काढली की परत लावा. सो खूप हॅट्स ऑफ, थँक्यू तू त्याला पकडून. आणि ह्याने पण खूप मजा केली आम्ही व्हॅनिटीमध्ये. आपण सगळे रायटर, डिरेक्टर, ऍक्टर्स सगळे इथे आहात. पण इथे जे बसलेले लोक आहेत, इथे जे काही लोक बसले त्या लोकांमुळे कदाचित आपण इथे उभे राहतोय. आणि पुष्कर साठी, श्रीनाथ साठी, समीर साठी, प्रणव साठी, युगांत साठी, सगळ्या टीम साठी, संग्राम साठी, असिस्टंटच्या सगळ्या टीम साठी, सगळ्यांसाठी प्लीज एकदा जोरात टाळ्या वाजवा. रात्रंदिवस मेहनत करून ते ती फिल्म तयार करतायत. युगांतने सांगितलंय 23 जुलैला तयार होईल म्हणून. तो 25 म्हणत होता, पण आम्ही त्याला फोर्स केलं की नाही 23ला दाखवलीच पाहिजे, नाहीतर लाईव्ह परफॉर्म करावी लागेल थिएटरला. तसं करता कामा नये, थिएटर करणारे लोक असलो तरी. तर एकदा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ओव्हर टू येस, ॲडिशनली आमचे कोरिओग्राफर्स इथे आहेत. थँक्यू. डान्स जो चांगला दिसतोय ते मला हाईड केल्यामुळे थँक्यू फॉर हायडिंग मी वेल. प्राजक्त ज्यांनी अप्रतिम गाणी लिहिले ते आपल्याला नंतर ऐकायला मिळतील. समीर ज्यांनी ऍब्सोल्युटली एक फन गाणं जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं गोमू हे त्याचं म्युझिक केलेलं आहे. या सगळ्यांसाठी आणि असिस्टंट डिरेक्टर्स, प्रोडक्शन टीम या लोकांचं विशेष कौतुक. अत्यंत डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये हे शूटिंग झालेलं आहे आणि वी लाईक टू ॲडमिट तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना त्रास दिलाय. वी हॅड द लक्झरी टू डू इट, पण त्यांच्याकडे अजिबात ती नव्हती. थँक्यू एव्हरीवन. संग्राम, हे तुझं वाक्य आयुष्यभर कानात गुंजत राहील. ओके, आता मला सगळ्यात महत्वाचं असं होतं की कधी कधी ट्रेलर लॉन्चला आपण कोणाला बोलवलंय असं
प्रश्न असतात तर आम्ही या सगळ्या टीमच्या मेकर्सना बोलवलं आहे, म्हणजे या सगळ्यांच्या फॅमिलीला. तर मी त्या लोकांना इन्व्हाइट करतो इथे की प्लीज त्यांनी रंगमंचावर यावं. जे जे फॅमिली मेंबर्स इथे आलेले आहेत आमच्या सगळ्या टीमचे, प्लीज या 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 आणि टाळ्या. यांनी मिळवलेले स्टार्स आता आपण इथे बघतोय आणि मला आता कळलं दर्शन तू काय इथेच आम्ही आहे येऊ नकोस. हा तेच नाही तिथे मी ऐकलं ते माझे गार्डियन म्हणून प्रियदर्शन आलं. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कोणीही ज्यांना बोलायचं की या सगळ्या मुलांना एकत्र लहानाचं मोठं होतं तुम्ही बघितलं आणि आता एवढे मोठे तर MM स्क्रीनवर काय भावना आहेत? कोण बोलेल? प्लीज बोला. अरे दे दे दे. अरे नमस्कार. मी दिलीप गाडगे, सौरभ गाडगेंचे पप्पा आणि बाबा आणि वडील आणि मित्र. कारण त्याची इच्छा तो 12th 11th मध्येच होती की मला सिरियलमध्ये काम करायचं आहे. पण मी त्याला म्हटलं तू थांब जरा, आत्ताच नको, तू एकदा तू सिरियलमध्ये गेला की तुझे एज्युकेशन राहील, म्हणून तुला म्हटलं तू ग्रॅज्युएट हो पहिला. ग्रॅज्युएशन BCom केलं. BCom पण त्याचं करोनामध्येच ऑनलाईन परीक्षा झाली. मी त्याला काम पण पाहिलं होतं, पण करोनामध्ये ज्यांची कामं होते त्यांचीच सुटली. तर ह्याला म्हणजे नाहीच, म्हणजे भेटलंच नाही, सर्व वाचले. आणि ते शेवटी त्याला जे हवं होतं तेच त्या कालावधीमध्ये 2-3 वर्षामध्ये सर्व म्हणजे महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या जगाला त्याच्या कॉमेडीमधून हसवत सुटला तो. सर्वांना म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये ह्याच्यामध्ये मागच्या सिरियल लागायच्या, लोक बघून बघून कंटाळली. मग ह्यांच्या छोट्या हे ज्या ऑरेंज ज्यूसमध्ये एक एक जे टाकत होते आणि त्या कालामध्ये एक मित्र जुळत गेला. म्हणजे प्रत्येक मित्र समजा करण आहे, नील आहे, सिद्धांत आहे, म्हणजे प्रत्येकाच्या बघायला अरे हे आपल्या बाजूलाच राहतात, ठाण्याला राहतात, कळव्याला राहतात, भांडुपला राहतात. मग त्यांनी ती एकत्र आणून सर्वांनी आपली एक ऑरेंज ज्यूस गँग बनवली. आणि ऑरेंज ज्यूसची त्याची एक थीम आमच्या मुलाची होती, ऑरेंज ज्यूस. आणि त्या ऑरेंज ज्यूसच्या नावावर आपलं नाव त्यांनी ऑरेंज ज्यूस गँग ठेवलं. आणि आजच ती ऑरेंज ज्यूस गँग आपल्या या छोट्याशा रीलमधून ॲडव्हर्टाईजमधून आज मोठ्या पडद्यावर आलेले आहे. याचा मला माझ्या मुलावरती आणि माझ्या सर्व त्याच्या मित्रावरती अभिमान आहे. ओम. थँक्यू. प्रेक्षक हो, आज मी हॅलो, मी आज इकडे उभा आहे. तर मला ह्या गोष्टीची फार कुतूहलता असायची नेहमी. आणि खरं सांगतो, लोकांना करोनामध्ये खूप त्रास झाला, पण करोनामध्ये ना आम्ही जी मजा केली आहे करण आणि नील, आणि त्याचं हे फळ त्याला आता मिळतं आहे. त्या फावल्या वेळामध्ये बाहेर जायचं नाही, काही नाही करायचं, इंटरनेट वगैरे हे सगळे प्रकार.
आणि ते बघून नंतर एक एक मित्र जोडत गेले आणि ही जी ऑरेंज ज्यूस गँग कळलं का, ते एकदम खतरनाक. आणि जे मला करायचं होतं ना माझ्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये असताना, ते आता हे करतायत बघून मला खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. सगळ्यात शेवटचं या सिनेमाचे जे काय पूर्ण टीम आहे आपली, त्यांना माझ्याकडून फार फार शुभेच्छा. असंच प्रेम राहू दे. ही मुलं तुमच्याकडेच ठेवून घ्या, म्हणजे काय आम्हाला डोक्याला त्रास नको. आम्ही येऊन पडद्यावरती बघू. धन्यवाद. शेवटचं वाक्य खरं होतं मनापासून होतं. ऍक्च्युली आता आमच्या घरी उलट नेपोटिझम चालू आहे. माझ्यामुळे पप्पा एका नाटकात काम करतात मराठी. जर बघितलं नसेल तर बनवावर नक्की जाऊन बघा. निकिता सालेकर, नीलची मम्मी. ही सगळी मुलं सतत आमच्या घरी शूटसाठी असतात, त्यामुळे सगळ्यांना अगदी मी जवळून ओळखते. जेव्हा या फिल्मची शूटिंग चालू होती तेव्हा नील म्हणाला की मम्मी पप्पा जरा एकदा बघायला, आणि विरारला होती, लांब होती. आम्ही जवळजवळ अर्धा दिवस होतो, दुपारी गेलो, ते 6:30 पर्यंत होतो. आणि त्या दिवशी नेमकं एका गाण्याचं शूट होतं, कवाली होती. आणि मी म्हणते 3 ते 4 ओळी त्यांच्या त्या अर्ध्या दिवसात ऍक्शन नुसत्या चालू होत्या. म्हणजे मी म्हटलं किती एक म्हणजे नाही असंच झालं पाहिजे. रिटेक इतके होत होते म्हणजे आम्हालाच बघून दमल्यासारखं होत होतं. त्यांचं काय होतं माहीत नाही. दुसरी गोष्ट सांगते मी की आत्तापर्यंत जे काही मराठी फिल्म आल्या आणि त्यामध्ये ह्या सर्व मंडळींनी प्रमोशनसाठी छोटे छोटे व्हिडिओ करून ते टाकायचे आणि त्यांचं नाव विशेष आभारामध्ये यायचं. आम्ही त्या फिल्म बघायला आम्ही जायचो आणि ते विशेष आभाराचा आम्ही व्हिडिओ काढून आमच्या स्टेटसला ठेवायचो. आज अशी कंडिशन आहे की ही मुलं अखंड म्हणजे अख्खीच्या अख्खी फिल्म मध्ये, अख्खीच्या अख्खी का म्हणते मी, कारण फिल्म मध्ये एक छोटासा पार्ट असतो, त्याला झाला नाही का, दिसलं नाही दिसलं सारखं असतं. पण आज मी राम सरांचे खूप आभार मानते की या सर्व मुलांना तुम्ही अखंड दाखवलंय, म्हणजे त्यांचा पूर्ण पार्ट त्याच्यामध्ये आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. आज आम्ही त्यांचा स्टेटस ठेवू शकते, जेव्हापासून तुम्ही हे केलंय तेव्हापासून आम्ही आणि यापुढे ठेवू. आज आई बाबा म्हणून आम्हाला ओळखत नाही तर नीलचे आई बाबा, या सर्वांना तसंच झालेलं आहे. आम्हाला या मुलांचा खूप खूप अभिमान आहे आणि गौरवही वाटत आहे. धन्यवाद राम सर आणि त्यांची अखंड टीम. हॅलो, करणची आई आहे मी. पारसी कॅफेपासून सुरू झालेला प्रवास ऑरेंज ज्यूस गँगचा आज थिएटरमध्ये आलेला आहे आणि तेव्हापासून ते काय या मुलांनी एकत्र जे काही केलं आहे ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता सोशल मीडियावर ही मुलं सगळी फेमस आहेत आणि ते तर आम्ही बघत होतो की ही मुलं खूप पुढे जात आहेत आणि घरातून आमचा तसा पाठिंबा नव्हता पहिल्यापासून, हे आधी आम्ही सांगतो. खूप त्याच्यावर आमची भांडणं झाली आहेत, वादावादी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः रडायचो आम्ही की हे काय चाललंय ह्या मुलांचं, की कधी हा कमवणार, 9 to 5 कधी करणार आमच्यासारखं. आम्ही बँकेतले दोघं पण आणि बँकेतली नोकरी म्हणजे एकदम चुकून, तर हे कधी त्यांचं होणार. पण जेव्हा जेव्हा नंतर जे तुमच्या करोनामध्ये जे काही त्यांनी केलं त्याच्यानंतर एकदम बूम झालं, त्यानंतर एकदम बूम झालं आणि ते बघून आज म्हणजे खरोखर अभिमान सगळ्याच मुलांचा आहे. म्हणजे सगळ्याच मुलांचा आहे की ही सगळ्या मुलांना आम्ही येता जाता ओळखतो, नेहमी घरी येणं जाणं बसणं खाणं पिणं सगळं. पण ह्या स्टेजला ही मुलं पोचली आहेत आणि सगळ्याच आईबापांना त्यांचा अभिमान आहे. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही या मुलांना पुढे नेलं. त्यामुळे थँक्यू आणि असंच त्यांच्या प्रेम करा तुम्ही त्यांना अजून काही संधी द्या म्हणजे अजून बूम होऊन जाईल. थँक्यू. हॅलो, आज मला तर जेव्हा शुभम हे फिल्ममध्ये करायला लागला, छोटे छोटे नील, करण, सौरभ आणि त्यांनी प्रभादेवीला एक बॅनर लावलेला, त्याच्यासाठी पण त्याने मला पुष्कळ सांगितलं. मी त्याला नाही म्हणायची शुभम आज तू ग्रॅज्युएट झालेला मुलगा, तू हे काय करतोय. म्हणायचं नाही मम्मी मी तुला करून दाखवेल. आणि मेन म्हणजे काय झालं, आता माझी खूप इच्छा अपुरी राहिली कारण त्याच्या पप्पांची खूप इच्छा होती की त्याचा पिक्चर यावा आणि त्यांना तो पिक्चर बघायचाच होता.
ते ज्या दिवशी त्यांचा बर्थडे होता त्या दिवशी त्यांचा पूर्ण ऑफिस स्टाफ आला आणि त्यांना सांगितलं की माझ्या शुभमचा पिक्चर बघायला मी तुम्हाला घेऊन जाईन. आणि त्याच दिवशी ते आजारी पडले आणि 16 फेब्रुवारीला ते ऑफ झाले. फक्त तीच इच्छा माझ्या अपुरी राहिली. आणि शुभमला पण त्यांच्या जागी पोस्टाची नोकरी भेटते, पण आम्ही त्याला फोर्स करणार नाही, कारण त्याने एवढं ग्रॅज्युएशन सगळं शिकलं ते त्याच्यामध्ये गावेल. फक्त त्याच्या पप्पांचा आशीर्वाद त्याच्या मागे राहून हीच माझी विनंती आहे, दुसरं काय नाही. नमस्कार, मी सिद्धांची काकी. मी खरं सांगेन, कोविडमध्ये खूप लोकांचे जॉब सुटले आणि या कोविडमध्ये या मराठी मनोरंजन सृष्टीला हे 7 तारे मिळाले, 5 तारे मिळाले मी असं म्हणेन. कारण हे आम्ही खरंच वैताग येतो ह्यांच्या या पराक्रमांना. जेव्हा तेव्हा बघावं ते घे रे कॅमेरा कर माझं शूटिंग. कोणालाही सोबत को ॲक्टर बनवायचे लोक, म्हणून ताई तेच म्हटलं की सिद्धांत आजीला पण घेतलेलं ठेवून घ्या. आणि आम्हाला असं वाटायचं की आता हे बस, म्हणजे मी त्याला बऱ्याचदा बोललेली पण आहे की काय फक्त तुम्ही रीलच पुढे काय करताय की नाही करताय. पण हा आम्हाला शॉक दिलाय त्यांनी खरं सांगायचं तर. हे खरंच आमचं पूर्ण फॅमिलीचं स्वप्न होतं, कारण त्याचे वडील आणि काका ऍक्टरच होते. त्यांचं स्वप्न राहिलं होतं रंगभूमीवरती यायचं आणि ते सिद्धांतने आमच्या सगळ्यांच्या वतीने पूर्ण केलं. आणि खरं सांगेन, आम्ही त्याला लांब ठेवलं होतं. घटना वाईट घडली त्यामुळे लांब ठेवलं होतं त्याला, जायचं नाही तू नाटकात, आणि तो आलाय आणि त्याने खरंच करून दाखवलं. ज्याला आम्ही विरोध करत होतो ती गोष्ट त्याने पूर्ण करून दाखवली. आणि म्हणून आज आम्ही खरं मी असं म्हणत होते आम्ही खाली थांबतो, कारण आमची पूर्ण फॅमिली आली आहे. आणि जे काय त्याने केलंय खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की काय करतायत मुलं, 5 मुलं मिळत आहेत, आपलं कुठेतरी जातात रस्त्यावर शूट करतायत. आणि काही जण म्हणाले होते की हे रील स्टार आहेत, कधी रिअल स्टार होऊ शकणार नाहीत. राम सर, मी खरंच तुमचे मनापासून आभार मानेन की या टॅलेंटला सुद्धा तुम्ही मोठा पडदा दाखवलात, जे गरजेचं होतं. कारण हे खरं स्वतः लिहितात, स्वतः त्याचं कन्सेप्ट बनवतात, स्वतःच एडिट करतात. म्हणजे जे मोठ्या पडद्यावरती बरीचशी काहीशे माणसं करतात काम, ते काम हे फार तर 1 किंवा 2 जण करतात. तर यांचं टॅलेंट तुम्ही आता जगासमोर आणताय, त्यासाठी संपूर्ण ऑरेंज ज्यूस गँगच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. येस, एक मिठी सगळ्यांना मारतो मी पटकन. आणि ग्रुप फोटोसाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचंय. काहीतरी फनी बोल सगळे. मी तेच म्हणतोय काय झालंय, ऑलरेडी आम्ही ते वातावरण क्रिएट केलेलं आहे पाण्याने. इथे पाणी आता एवढं डोळ्यातनं पाणी येते ना तर पूर येईल. पिक्चर हॉरर कॉमेडी आहे. मी माझ्या सगळ्या टीमला रिक्वेस्ट करतो जे या सिनेमाचा पार्ट आहेत, प्लीज या आपण एक ग्रुप फोटो काढूया. एकच राम सर, हो ठीक आहे.